अपनी यारी में दम ना समझना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतय भावा. कुणी किती बी करू दे हवा, नाव. हायस्कूलमध्ये काहीतरी उपक्रम सुरू करावा, जेणेकरून गावातल्या लोकांना, महिलांना यायला जायला ते सोपं राहील. आपण त्याविषयी दादा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आपल्या मनाला लागणारी एकाग्रता आणि मनाला लागणारी शक्ती याचं केंद्र म्हणजे आपण विद्येचं मंदिर असं म्हटलं जातं. आणि या विद्येच्या मंदिरातच आपण ही अभ्यासिका सुरू करत असल्यामुळे त्याचं एक वेगळं असं महत्व या ठिकाणी राहणार आहे. बहिणाबाई अभ्यासिका आणि लेवा गणबोली दिन हा सुवर्ण कांचन योग या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. तर या सुवर्ण कांचन योगाचे साक्षीदार आपण आहात. सर्वात प्रथम मी आपणा सर्वांचं सेकंडरी एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी हा 100 वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे. आपणा सर्वांना या बाबतीत पूर्ण माहिती आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्याविभूषित उच्च पदस्थ या ठिकाणून बाहेर निघालेले आहेत. या संस्थेच्या या एवढ्या वाटचालीमध्ये संस्थेचे सन्माननीय संस्थापक स्वर्गीय तोताराम शेठ चौधरी यांचं योगदान, महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावडे, स्वर्गीय जयंत शेठ चौधरी यांचं योगदान या ठिकाणी अनमोल आहे. मित्रहो, आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी अभ्यास करायची पद्धत जी होती, मला आठवतं सगळ्यांची धाब्याची घरं असायची. परीक्षा ज्या वेळेला यायची त्यावेळेला धाब्याच्या घरामध्ये त्या झरोक्यातून बाहेर वरती लाईट काढायचा आणि संध्याकाळच्या वेळेला त्या लाईटाच्या माध्यमातून सगळ्यांनी तिथं अभ्यास करायचा. तो फक्त परीक्षा कालावधीपर्यंत मर्यादित होता. काल सापेक्ष नियमानुसार हळूहळू जे बदल होत गेले समाज व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये, त्या अनुषंगाने बाकीचेही बदल आपोआप झाले. अभ्यास करण्याच्या पद्धती बदलत गेल्या, परंतु अभ्यासाकरता लागणारं जे एकाग्र मन आहे ते मात्र आहे तिथंच राहिलं. ही एकाग्रता निर्माण करण्यासाठी खरं म्हणजे अभ्यासिकेची गरज होती आणि आहे आणि भविष्यातही राहणार आहे. विद्यापीठाने खरोखरच आपल्या ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आपल्या या खानदेशाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे असं या ठिकाणी माझं मत आहे. प्रथमतः आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि विद्यापीठ अधिकारी मंडळाचे, त्यांनी आम्हाला हे ग्रामीण भागासाठी अभ्यासिका केंद्र मंजूर करून दिलं, त्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. या अभ्यासिकेसाठी विद्यापीठ दरमहा 5,000 रुपये अनुदान प्रत्येक महाविद्यालयाला देणार आहे. या अभ्यासिकेसाठी आपल्यातूनच, आपल्या परिसरातूनच जे काही इच्छुक असतील त्यांनी आपलं भरीव योगदान द्यावं. पुस्तक स्वरूपामध्ये, आर्थिक स्वरूपामध्ये जर आणखी आपल्याला काही देता आलं तर द्यावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो. अभ्यासिकेच्या माध्यमातून आपल्याकडे 10वीला विद्यार्थी असतात, 12वीला विद्यार्थी असतात, जे स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करतात, त्यांच्यासाठी ही अभ्यासिका खुली आहे. जवळपास परिसरातल्या 8 ते 9 खेडेगावांपर्यंत आपण या अभ्यासिकेची माहिती पोहोचवलेली आहे. दळणवळणाची साधनं जरी कमी असली तरी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण या ठिकाणी आपल्या पातळीवरून करणार आहोत. आपल्याकडे जी असलेली साधन सामुग्री आहे त्याचा अगदी चांगल्या प्रकारे वापर करून या अभ्यासिका आपल्या विद्यापीठासाठी, आपल्या महाविद्यालयासाठी एक मॉडेल ठरेल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू अशी खात्री मी या ठिकाणी माननीय कुलगुरू महोदयांना देतो.
संस्थेच्या माध्यमातून निश्चितच वेळोवेळी आम्हाला अनमोल असं सहकार्य मार्गदर्शन मिळत असतं. त्या अभ्यासिकेसाठी मगाशी चर्चा करत असताना माननीय चेअरमन साहेबांनी एक सूचना केली की अभ्यासिका आणि आपल्याकडे जे योगा अभ्यास केंद्र आपण सुरू केलेलं आहे याच्याकरता आपण हायस्कूलमध्येही काहीतरी उपक्रम सुरू करावा, जेणेकरून गावातल्या लोकांना, महिलांना यायला जायला ते सोपं राहील. आपण त्याविषयी दादा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. या अभ्यासिकेसाठी आपल्या महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी, ज्यांनी पुस्तक रूपाने, आर्थिक रूपाने योगदान दिलं आहे, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि हा अभ्यासिकेचा उपक्रम आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ म्हणून कार्यरत राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, आपल्या मनाला लागणारी एकाग्रता आणि मनाला लागणारी शक्ती याचं केंद्र म्हणजे आपण विद्येचं मंदिर असं म्हटलं जातं. आणि या विद्येच्या मंदिरातच आपण या अभ्यासिका सुरू करत असल्यामुळे त्याचं एक वेगळं असं महत्व या ठिकाणी राहणार आहे. तसेच आज दिनांक 3 डिसेंबर बहिणाबाई चौधरी यांचा स्मृती दिन हा आपल्या विद्यापीठाच्या वतीनं लेवा गणपती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्तानं माननीय कुलगुरू महोदयांनी आपल्या महाविद्यालयाला या ठिकाणी विशिष्ट अशी भेट दिली आणि या आपल्या उपक्रमामध्ये, आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला, त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये बहिणाबाई चौधरी लेवा गणबोली भाषा अभ्यास व संशोधन केंद्राची स्थापना आपण या वर्षापासून केलेली आहे. त्या केंद्राच्या वतीनं आपण सुरुवातीला 2 उपक्रम राबवले. आता 3रा उपक्रम आपण या ठिकाणी प्रदर्शनीचा या ठिकाणी घेतलेला आहे. या प्रदर्शनीमध्ये आपल्या परिसरातील, आपल्या खानदेशातील, आपल्या समाजातील, समाजाबाहेरील जे काही लेखक असतील, या लेखकांचा परिचय आपल्या विद्यार्थ्यांना, समाज घटकांना व्हावा यासाठी त्यांचा परिचय आणि पुस्तकं अशा प्रकारचे आपण या ठिकाणी प्रदर्शनी आयोजित केली. त्याचे उद्घाटन मान्य कुलगुरू महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे. बोली भाषा, कोणतीही भाषा जी असते ती आपल्या विचारांचं वस्त्र असते आणि आपली नितळ अशी बोली भाषा ही आपल्या नितळ अशा वस्त्राचं आणि आपल्या नितळ अशा मनाचं प्रदर्शन करत असते. म्हणून या बोली भाषेला खूप महत्व आहे. ही बोली भाषा आपल्या मनातलं तत्वज्ञान, आपल्या मनातलं ज्ञान ज्या स्वरूपामध्ये बाहेर काढते ते अनमोल असं असतं आणि ते निश्चितपणे यात येत राहावं. आपल्या संस्कृतीची, आपल्या परिसराची, आपल्या समाज घटकाची, समाज व्यवस्थेची माहिती बोली भाषेच्या माध्यमातून जिवंत राहावी, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ती पोहोचवावी, त्यांच्यापर्यंत ती राहावी, हा या केंद्रामागचा उद्देश आहे. याचे या ठिकाणी माननीय कुलगुरू महोदयांनी उद्घाटन केलं, त्यांचंही खरखर या ठिकाणी आभार आहे. तसेच बहिणाबाई अभ्यासिका आणि लेवा गणबोली दिन हा सुवर्ण कांचन योग या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. तर या सुवर्ण कांचन योगाचे साक्षीदार आपण आहात. आपले खरं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा, अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला वळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा. आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. कडक विषय ओळख त्याची, कडक विषय ओळख त्याची, गरुड भरारी झडपची त्याची. कर्तव्याशी एकनिष्ठ, सदा कर्तव्याशी एकनिष्ठ. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. पत्ता करतो गुल, हो तो पत्ता करतो गुल, बाबर गुल
विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है हारी बाजी को जीतना जिसे आता है निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के धरती डोलेगी ये कदम चूम के निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के धरती डोलेगी ये कदम चूम के आई फुफाटा रुतल काट दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन तोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू बिजली की बात बूझे है गर्जना देखो 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 अंगार है सुल्तान देखो 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 ललकार है सुल्तान देखो 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 अंगार है सुल्तान सिकंदर ही दोस्तों कहलाता है हारी बाजी को जीतना जिसे आता है निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के धरती डोलेगी ये कदम चूम के निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के धरती डोलेगी ये कदम चूम के वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव गगन कहे विजय भव पाय फुफाटा रुतल काट दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन तोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.